माझ्या महाराष्ट्राची माझी मुंबई ही जातपात कधी पाहत नाही, ती फक्त आणि फक्त कष्टाचा आदर करते। पण जर कोणी इथे मुजोरी करणार असेल तर ती मुजोरी ही मुंबई कधीच खपवून घेत नाही। सध्या मुंबईच्या रस्त्यांवर विशेषतः जोगेश्वरी परिसरात एका नव्या स्वाभिमानाचा ट्रेंड पाहायला मिळतोय। सोशल मीडियावरून थेट मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला एक लोगो आणि त्यासोबतचे धगधगते स्लोगन्स सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत। हा लोगो आहे आपली माणसं। या एका लोगोच्या मागे काय भावना आहेत, जोगेश्वरीतील मराठी आणि कष्टाळू रिक्षा चालकांनी या मोहिमेच्या माध्यमातून व्यवस्थेला आणि समाजाला कोणता मोठा संदेश दिलाय, पाहूयात जोगेश्वरी स्टेशन परिसराबाहेरून आमचा हा ग्राउंड रिपोर्ट। आपली माणसं ह्या लोगोच्या माध्यमातून आणि त्यासोबत असलेल्या एका स्लोगनच्या माध्यमातून काही रिक्षा चालक जे जोगेश्वरीचे आहेत ते आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतायत का किंवा काय संदेश देण्याचा प्रयत्न करतायत का, आपण सर्व एकंदरीत सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत। आपण या ठिकाणी पहिली गोष्ट आपण पाहूया, या लोगोची जे डिटेलिंग करण्यात आलेली आहे तर आपली माणसं जे लिहिलेलं आहे तर अ मध्ये हे आपट्याचं पण दाखवलेलं आहे, इथे विठ्ठलाचा टिळा दाखवलेला आहे, इथे तलवार दाखवलेली आहे, इथे परत असं टिळा दाखवलं, असे बऱ्याच डिटेलिंग या ठिकाणी केलेलं आहे। आणि यासोबत जर आपण पाहिलात तर माझ्या महाराष्ट्राची माझी मुंबई ही जातपात कधी पाहत नाही, फक्त कष्टाचा आदर करते, तिथे विनाकारण मुजोरी खपवून घेत नाही ती आपली माणसं। अशा अनेक या ठिकाणी रिक्षा आपण या ठिकाणी पाहू शकता लागलेला, आणि सर्व रिक्षा चालक मंडळी या ठिकाणी उभे आहेत। तर आपण रिक्षा चालकांशी संवाद साधणार आहोत की नेमका या लोगोच्या माध्यमातून त्याला काय म्हणायचं आहे, काय संदेश द्यायचा आहे। काय सांगाल, आपलं काय नाव आहे, आपण कुठल्या जोगेश्वरीचं? माझं नाव संतोष रामचंद्र गुरव, मी जोगेश्वरीमध्येच गाडी चालवतो आणि आमच्या या माध्यमातून आम्हाला जे हे दिलं आपली माणसे, मराठी माणसाने कसं एकत्र यावं याचा हा संदेश आहे। आणि याच्यात जातपात कुठचाही विषय नाही, सर्वांनी एकत्र येऊन आपण आज सर्वांनी स्टिकर लावले आहे। ज्याने आम्हाला हे स्टिकर लावून दिलं आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। आणि आपल्या विठ्ठलाचं कसं रूप आहे हे त्याच्यामध्ये दाखवून दिलं आहे। शिवाजी महाराजांचं पुढे काय केलं आहे आपल्यासाठी त्याचंही याच्यामध्ये सर्व एक लावून हे दिलेलं आहे संदेश, त्याचा आपण सर्वांनी अभिमानाने आदर करायला पाहिजे। समस्यांबाबत जर आपण तुम्ही अशी म्हणत होता, कसल्या प्रकारच्या समस्या तुम्हाला सध्या भेटता होतात? आम्हाला समस्या एवढंच आहे की जोगेश्वरी ब्रिजच्या इथे आता काम चालू आहे आणि या 2-4 दिवसात कधी पाऊस पडेल तर तिथे एवढी बिकट परिस्थिती आहे की उद्या तिथे कुठचाही अपघात होऊ शकतो। आज जोगेश्वरीमध्ये मेघवाडीमध्ये जाणाऱ्या पब्लिकचे एवढे हाल होत आहेत की पब्लिक आम्हाला तिथे गाडी भेटत नाही ना, का तर 1-1-1.5 तास ट्रॉफिक मेघवाडीमध्ये असतं आणि त्या ट्रॉफिकबद्दल मेघवाडीचा कोणी विचार करत नाही। ही माणसं म्हणजे आपल्या माणसांमध्ये जो लोगो आहे तो पहिला लोगो आहे आपल्यामध्ये आचा, जो आचा लोगो आहे तो आचा लोगो म्हणजे आपले आपट्याचं पान आहे, जे आपट्याचं पान आपल्याला मैत्राची आणि आपल्या आपलं जे सोनं आहे संस्कृती जाणीव करून देतो आहे। दुसरी गोष्ट आहे माऊलीचा टिळा जो आपल्याला सर्व देवदेवतांची जी जाणीव करून देतो ती आमची तिथे आहे। आणि त्यातूनच जर कोण वागत असेल तर आपली खाली महाराजांची तलवार ती आहे, अवलंब आहे। हेच आमच्या आपल्या माणसातून, आणि आम्हाला ह्या मराठी माणसांना महाराष्ट्रात मराठी भाषा ही आम्हाला परत आणायची आहे, ती कुठेतरी लुप्त होत आहे, ते आम्हाला परत आणायची आहे। त्यासाठी हे आमचा उपक्रम या लोगोच्या माध्यमातून मराठी भाषेविषयी भाषा आम्हाला पुन्हा इकडे महाराष्ट्रात आणायची आहे, ती कुठेतरी कमी झालेली आहे असं आम्हाला वाटतं। या ठिकाणी एक स्लोगन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन इकडे थोडंसं झूम करण्यासाठी। इथे काय लिहिलं आहे की फक्त गर्वच नाही तर माझं आहे मराठी असल्याचा ती आपली माणसं। काय सांगाल याविषयी? मराठी माणसांची शान, महाराष्ट्राचा अभिमान, या सगळ्याचा विचार करून आम्ही स्लोगन तयार केलेलं आहे। सगळ्यात मोठी गोष्ट, सर्वात प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना मी नमन करेन की महाराष्ट्राची एक आद्यदैवत या हिशोबाने बोलतो आहे की प्रत्येक मराठी माणूस याच्यामध्ये साकारलेला आहे। जर मी म्हणेल की मी मराठी आहे आणि मराठीची शान, माझा जो महाराष्ट्राचा अभिमान आहे, मी मराठीची एक हे आहे तर ती याच्यावर मी साकारलेली आहे, समजलं। आणि हे साकारताना सगळ्या गोष्टीचा विचार करून केला, याच्यामध्ये काही रॉंग नाही आहे। कारण याच्यामध्ये देवांचे छत्रपती शिवाजी महाराज, भवानी आईचे तलवार, बरोबर ना, आणि मग आपला माणूस आपल्यामध्ये आपट्याचं पान आहे, तर म्हणजे एक दसऱ्याला ज्या आपट्याच्या पानाचा आपण हे करतो तो सोनं म्हणून नाही करतो, तो सगळा याच्यामध्ये साकारलेला आहे। दुसरी गोष्ट की मराठी माणूस हा आजकाल थोडा कमी वाटत आहे, तर मला कुठे ना कुठे असं म्हणायचं आहे की ह्या माध्यमातून मराठी माणसाचा, मराठी भाषेचा हा उठाव झाला पाहिजे, मराठी भाषा ही हे झाली पाहिजे, तर त्यासाठी आम्ही हा स्लोगन बनवला आहे। बरोबर। तर पुन्हा एकदा मराठीचा विषय आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे।
मराठीचा गर्व फक्त गर्वच नाही तर माझं आहे मराठी असल्याचं ती आपली माणसं असं या स्लोगनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आहे. पुढच्या रिक्षा चालकांकडे येऊ आपण. इथेही आपण पाहू शकता जन्मभूमी कोणतीही असो, कर्मभूमी महाराष्ट्र आहे, तर संस्कृती आणि मराठी भाषेचा सन्मान करतात ते आपली माणसं. तर काय सांगाल याविषयी? याच्यामध्ये माझं म्हणणं असंच आहे की जन्मभूमी आपली महाराष्ट्र आहे, कुठली असू दे कोणती असू दे, महाराष्ट्र मुंबई ही आपलीच आहे. ही आमचं हे उद्दिष्ट आहे की आमच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक वगैरे ह्याकडं मोफत सर्व्हिस देण्यासाठी किंवा हॉस्पिटलला एखादा इमर्जन्सी जायचं आहे तर आम्ही त्यासाठी ती फ्री सर्व्हिस देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता की आपण अनेक रिक्षा चालकांशी बोलतो आहे आणि पुढे बोलणारे आहोत आपण की वेगवेगळ्या स्लोगनच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. अजून एक रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत. इथेही लिहिलं आहे की नाद करायचा मराठी माणसाचा नाही, सन्मान द्याल तर जीवाची मुंबई कराल ती आपली माणसं. असं आहे. काय सांगाल? मराठी माणसाचा नाद करायचा नाही. आम्हाला जर सन्मान दिलात, आम्हाला मान दिलात तर तुम्ही तुमची जीवाची मुंबई कराल, एवढं तुम्ही सांगू शकतो. तर असे अनेक स्लोगन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा एका रिक्षा चालकाकडे आपण येणार आहोत. इथेही लिहिलं आहे की धावपळीच्या शहरात एकमेकांना हात देऊया, मराठी भाषेच्या प्रेमाने मुंबईसह महाराष्ट्राची संस्कृती जपूया ती आपली माणसं. मराठी माणसं आपली सगळे एकत्र येऊन दे. तर आपण दुसऱ्या एका रिक्षा चालकाकडे येणार. काय सांगाल, काय स्लोगन आहे आणि काय वाचून सांगाल तुम्ही? सांगा. स्लोगन असं आहे, कष्टाच्या जोरावर जगतो, कोणापुढे झुकणार नाही, मराठी रिक्षा चालक आहे मी, अभिमान माझा सोडणार नाही. बरोबर. काय काय नेमकं सांगण्याचा उद्देश आहे? म्हणजे याचा सांगण्याचा तात्पर्य असं आहे की मी खरोखर मराठी रिक्षा चालक आहे, प्रामाणिक आहे, त्याच्यामध्ये मी अभिमान आहे तो कधी सोडणार नाही. बरोबर. ह्याच्यातून लोकांनी पण एकत्रपणा आलं पाहिजे. आता काय शहरामध्ये युती होते, हे सर्व काय होतं त्यापर्यंत मराठी संघटना इकडे आली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. तर साधारणतः आपण जेवढ्या रिक्षा चालकांशी बोललो त्यामधून एकच गोष्ट आपल्याला समजतं आहे की मराठी भाषेचा सन्मान करायला पाहिजे, लोकांना एकत्र आलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी या संदेशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आहे. अजून एक रिक्षा चालक आहेत. काय सांगाल? आपणही वाचून नाव संतोष चव्हाण. माझ्या याच्यावरले ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी आणि तुफंगाच्या अभंग, मराठीच्याच रंगात रंगला भक्तीचा, कीर्तनाच्या ओळ्यांतून जेव्हा वेदना ती बोलते. याचा अर्थ आहे मराठीचं त्यांनी दाखवलेलं आहे की मराठीची ज्ञानेश्वरी फार जुनी आपली भाषा आहे आणि आता त्यांनी लिहिलं आहे ओळ्यांमधून जेव्हा आपली वेदना म्हणजे आपल्यावर जे आता अत्याचार होतात किंवा काही प्रॉब्लेम होतो आहे ते ओळ्यांमधून जेव्हा भाषणामधून आपल्याला समजते तेव्हा त्यांनी सांगितलं की ही समस्या सोडवण्याचा भाषा केवळ मराठीच भाषा अध्यात्मिक कुलूप खोलू शकते आणि पर्याय त्याच्यावर काहीतरी हे निघू शकतं हे सांगितलेलं. तर पुढे आपण जाणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी लिहिलेलं आहे. काका काय सांगाल? वाचून दाखवा तुम्हीच. मराठीच्या मुद्द्यावर चालू या नका, कारण शांत बसलो तर समुद्र आणि पेटून उठेल की सह्याद्री होतात ती आपला माणूस. काय सांगाल? काय काय तुमच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करते तुम्ही? आम्ही मराठी जगवतो आणि काय नाही. बरोबर. मराठीचा हा मुद्दा आहे, मराठीसाठी आम्ही जळतो आहे. बरोबर. त्याच्यावर काय ऑब्जेक्शन होता कामा नाही कोणता बी. बरोबर. या विषयावर आम्ही हे करतो आहे बस एवढंच. तर पुन्हा एकदा मराठीचा विषय या संदेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. अजून एक या ठिकाणी आहेत काका आपल्यासोबत आहेत. काका तुम्ही वाचून दाखवा आणि काय सांगाल हा स्लोगन तुम्ही का लावला आहे, हा लोगो आपण का लावला आहे? आमची भाषा समृद्ध, विचार समृद्ध, आता ठाईपणा करू नका, मराठी जपा आणि घडवा सुंदर भविष्य, तुमच्यासोबत आहेत ती आपला माणूस. काय सांगण्याचा प्रयत्न करता तुम्ही? आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती ही आपण जपली पाहिजे. सगळ्यांनी ती जपायला पाहिजे. कोण बाहेरून येईल, कुठूनही येईल, आपल्या राज्यात आलं तर त्याने आपली मराठी संस्कृती जपायला पाहिजे. तो वाकडे तिकडे विचार करेल ते मान्य नाही करायचे. आपण आपली संस्कृती बघायची. तर मराठी संस्कृतीविषयी अभिमान हा या लोगोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढे आपण येणार आहोत. या ठिकाणी एक रिक्षा चालक आहेत. काय सांगाल? आपणच वाचून दाखवा आणि याचा काय तुम्ही नेमकं सांगायचा प्रयत्न करताय? हे आम्ही आमच्या मुंबईकर जी मुंबई स्लोगन वाचा तुम्ही. केवळ अक्षरे नाहीत ही, यात आहे संस्कृती आणि आधार. मराठीच्या प्रत्येक शब्दात दडलाय मायेचा होकार. हसताना सोबत असते, रडताना डोळे पुसते. संदेशातील मनाचा माझ्या मराठी सर्वोच्च वाटते. आपला माणूस मराठी. काय सांगणार? हे असं आहे मुंबईकरामध्ये आपण जे कष्टकरी आहोत,
आपण रिक्षा चालवतो, कामं करतो, हे करतो, त्याच्याबद्दल आपल्याला थोडं मराठी माणसाबद्दल आपल्याला हे पाहिजे. त्यासाठी आम्ही या स्वखुशीने आमच्या मनाने हे लावलेलं आहे. अजून एक रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आपणही स्लोगन या ठिकाणी लावलं, आपणही लोगो लावलेला आहे, काय नेमकं सांगायचं तुम्हाला? मराठी मनाचा एकच ध्यास, मराठी भाषेचा वाढविश्वास आणि संकल्पनाही खूपच चांगली आहे. आणि असंच हे मराठी माणसाचं वर्चस्व वाढायला हवं आहे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण, आणि असंच व्यवस्थित चांगलं चालायला हवं. बरोबर. म्हणजे मराठी मनाचा ध्यास हा मनही सर्वांनी ठेवावा अशी प्रत्येक रिक्षा चालकाची इच्छा आहे. संस्कृती जपावी, लोकांनी एकत्र यावं असा चांगला संदेश या ठिकाणी या लोगोच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काय सांगाल आपण? अभिमान वाचून दाखवा. समुद्राची साथ लाट मराठी एकट्याची घट्ट साथ, संकट कितीही मोठा असो कधी सोडत नाही हात, आपली माणसं. जास्त का नाही गर्व वाटतो. गर्व वाटतो म्हणजे मराठीचा गर्व या लोगोच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न होतो आहे. काय सांगाल आपण, आपलं स्लोगन काय आहे? घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवतो, लाचारी आमच्या रक्तात नाही, आम्ही मराठी रिक्षा चालक अभिमानाने जगतो, स्वाभिमान गहाण ठेवत नाही. म्हणजे या समस्या काय भेडसावतात, म्हणजे आपला माणूस म्हणजे कमी होत चालला आहे महाराष्ट्रात, मुंबईत. मराठी माणसात काही मराठीच्याबद्दल हे राहिलं नाही, कमी होत चाललं आहे दिवसेंदिवस. तर आपली माणसं हे जुळल्या पाहिजे, हा उद्देश माझा आहे. पुढे आपण आलो, या ठिकाणी अजून एक लिहिलेलं आहे की मराठी मनाच्या भावनांना जी हळूवार साथ घालते, कठीण प्रसंगी जी कौतुकाची थाप देते, भावनांना कडेलोट होताच काळजाचा ठाव घेते, अशी संवेदनशील मराठी जगण्याचा अर्थ देते ती आपली माणसं. काय सांगण्याचा प्रयत्न? आपण जर पाहिलं तर मराठी मनाच्या भावनाच्या हळूवार साथ घालते. महाराष्ट्राचं मुंबईचं महाराष्ट्र जो अमराठी माणूस आहे तो मुंबईमध्ये राहतो आहे, तोही मराठी माणूसच आहे. त्या माणसाला जी हळूवार साथ घालतो ती खरी मराठी माणसं आहे. बरोबर. म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करता तुम्ही? सांगण्याचं एवढंच आहे की कौतुकाची थाप जी आहे त्या मराठी असो किंवा अमराठी, कठीण प्रसंगी जी कौतुकाची थाप देते मग ती साथ देते ती मराठी भाषा. तर या ठिकाणी अजून एका रिक्षा चालकाकडे आपण आलो आहेत. इथेही काय लिहिलं आहे की उंचकडे आणि खोल दऱ्या हात सह्याद्रीचा बाणा, किल्ल्यांच्या रूपाने उभा आहे महाराष्ट्राचा कणा, मस्तक व्हावे तिथे जिथे शिवरायांचे पाऊल पडले, याच दुर्गांच्या सावलीत स्वराज्य सुंदर घडले, ती आपली माणसं. सही है ये, जरूरी है ये. जरूरी है. हाँ, बराबर है. जरूरी है क्योंकि हम लोग जहाँ काम करते हैं वहाँ का भाषा आना चाहिए, ताकि जो है लोगों से भाषा का लेन देन हो सके. हाँ, ताकि लोगों भी समझ सके कि हाँ ये जहाँ जाना हो, आना हो या रुकना हो, लेफ्ट राइट, ये सब जानकारी होना चाहिए. तर आपण पाहू शकता हिंदी भाषिक जे रिक्षा चालक आहेत त्यांनाही मराठीचा अभिमान आहे, त्यांनाही आपली माणसाविषयी त्यांना आदर वाटतो आहे. तर काय सांगाल एकंदरीत हे जे आम्ही पाहिलं बऱ्याच संदेशाच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. एकंदरीत ही संकल्पना कोणाची आहे, हा लोगो कोणी बनवला आहे, काय सांगाल याची? संकल्पना आमचे मित्र संतोष नारकर साहेब आहेत, त्यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन त्यांनी संकल्पना उभी केली आणि ते आम्हाला प्रोव्हाइड केली आणि त्याचा आम्ही पुढे जाऊन त्याचा वारसा चालवतो आहे. मेन संतोष नारकर साहेब आहेत आणि उमेश गोमणे साहेब आहेत. त्या दोघांनी संकल्पना केली, मलाही सांगितलं त्यांनी सुरुवातीला. मग आम्ही तिघांनी मिळून ती संकल्पना वारसा पुढे चालवायचा प्रयत्न केला. त्यामुळे काय आलं माहिती आहे की सुरुवातीला थोडा असं वाटलं लोकांना काय आहे काय नाही, पण आज बघायला गेलं तर जवळजवळ 100 लोक माझ्याकडे आलेत स्टिकर लावण्यासाठी. म्हणजे त्यांना एवढी संकल्पना आवडली की खरोखर मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा मान या सगळ्या याच्यामध्ये राहिलेला आहे. त्याच्यामुळे जवळ 100 लोक आज मला म्हणतात की हां आम्हाला पण स्टिकर पाहिजे, आम्हाला म्हणजे प्रसार झाला, चांगली पद्धतीने हे झालं सर्व. तर आपली माणसं हा जो लोगो आहे आणि त्याच्यावर लागलेले वेगवेगळे स्लोगन्स आहेत त्याचे सर्व संतोष नारकर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि आपण आता त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत, नेमका काय सांगण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अचानक हा ट्रेंड आला कुठून आणि काय डिटेलिंग आहे आणि वेगवेगळ्या स्लोगनच्या माध्यमातून त्यांना काय म्हणायचं आहे, काय सांगा? नमस्कार, मी संतोष नारकर. आता या लोगोच्याबद्दल म्हणाल तर माझ्या बहुतेक रिक्षाचालक बंधूंनी सगळं आपल्याला सांगितलेलं असेलच, तर त्यावर काही मी खोलावर न बोलता एक साधासुद्धा एक आपला प्रतिक्रिया म्हणून व्यक्त करतो. आपली माणसं हे महाराष्ट्रामध्ये जरी विचार केला आपण तर आपणच विभागीय पद्धतीने बऱ्याचशा पद्धतीने आपण विभागलेली आहोत. तर त्यांना एक करण्यासाठी म्हणून आधी आपण एक होणं गरजेचं आहे. त्यासाठी एक संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्र जो एक झाला तर याचा नक्कीच पुढे जाऊन आपल्याला एक सकारात्मक असा परिणाम दिसून येईल. तर त्या हिशोबाने हा एक आपली माणसं हा ट्रेंड आपण केलेला आहे आणि एक तो चांगल्या पद्धतीने लोकांचा भावलेला आहे. पुढचं आपलं काय टार्गेट आहे, हे हा लोगो कुठपर्यंत गेला पाहिजे, महाराष्ट्र कानाकोपऱ्यात गेला पाहिजे का, काय नेमकं सांगाल तुम्ही? नक्कीच हा आपला महाराष्ट्रामध्ये पोचणं ही आपली ही आहेच.
अपेक्षा तर आहेच, पण त्यामध्ये एक आता सध्याच्या याच्यामध्ये जी चर्चा चालू आहे मराठी अमराठी वादाच्या, जी एक मोठी व्याख्या संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेली जाते, त्यामध्ये एक अगदी मराठी मानाच्या भावना ज्या आहेत त्या ह्या रिक्षांवर सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्यामधली एक सगळ्यात बोलकी भावना जर म्हणाल तर तुम्ही आपल्यासमोरच बघू शकता. कारण ही माझ्या महाराष्ट्राची माझी मुंबई, जी जातपात कधी पाहत नाही, फक्त कष्टाचा आदर करते, तिथे विनाकारण मुजोरी खपवून घेत नाही. हे आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो बाण आहे तो आपल्याला मराठी माणसाच्या माध्यमातून आपण टिकवला आणि यापुढेही टिकवत राहू. तर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये सध्या मराठी अमराठीचा मुद्दाही तेवढाच गाजतो आहे. पण या रिक्षा चालकांच्या या अनोख्या संकल्पनेनं आणि संतोष नारकर यांनी जी संकल्पना राबवली आहे तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जातपात पाहिली जात नाही, खास करून मुंबई महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर. आणि जो जातपात पाहत असेल त्याने असं नाही केलं पाहिजे. एकंदरीत ह्या लोगोच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. कॅमेरामॅन इम्रानसह मी संदीप कसालकर, भारत 24 ताससाठी मुंबई.